अमितने 5 वर्षापूर्वी म्युच्युअल फंड्समध्ये 5,000 रुपयाची SIP चालू केली होती। त्याचा एक मित्र म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर आहे। मित्राने 2019 मध्ये SIP बद्दल त्याला माहिती दिली। इतर ॲसेटच्या तुलनेत म्युच्युअल फंड्समध्ये रिटर्न का जास्त मिळतो ते व्यवस्थित समजावून सांगितलं। त्यानंतर डिस्ट्रीब्युटरने अमितचं रिस्क प्रोफाइलिंग केलं आणि त्याची जोखीम घेण्याची क्षमता आणि अपेक्षित रिटर्न यानुसार SBI, ICICI, कोटक, HDFC आणि पराग पारिक यांच्या प्रत्येकी एका फंडमध्ये 1,000 रुपयाची SIP चालू करण्याचा सल्ला दिला। अमितने लगेच SIP चालू केली। त्यानंतर कोविडचा क्रॅश आला, त्यावेळेला डिस्ट्रीब्युटरने अमितच्या पोर्टफोलिओमध्ये व्यवस्थित बदल केले। अमितच्या अनेक मित्रांनी घाबरून कोविडच्या क्रॅशमध्ये SIP बंद केली होती, मात्र अमितचं हँड होल्डिंग करायला त्याचा डिस्ट्रीब्युटर त्याच्या सोबत होता। घाबरून पळून जाण्याची नाही तर आणखी जास्त जोखीम घेण्याची वेळ आहे, असं डिस्ट्रीब्युटरने अमितला सांगितलं। कोविडच्या क्रॅशमध्ये अमितने डिस्ट्रीब्युटरचं ऐकून आणखी 1,00,000 रुपयाची एक रकमी गुंतवणूक केली। मागच्या 5 वर्षात अमितला सरासरी 19% CAGR रिटर्न मिळालाय। सगळं सुरळीत चालू असताना एके दिवशी अमितला एका ॲपची जाहिरात दिसली। डायरेक्ट म्युच्युअल फंड्समध्ये गुंतवणूक करा आणि लाखो रुपयाचं कमिशन वाचवा या आकर्षक टॅगलाईनने अमितचं लक्ष वेधलं। माझ्या गुंतवणुकीवर डिस्ट्रीब्युटर लाखो रुपये कमवणार म्हणल्यावर अमित अस्वस्थ झाला। अशाच प्रकारच्या जाहिराती आपल्यापैकी अनेक गुंतवणूकदार पाहतात। आपलं लाखो रुपये वाचतील म्हणून डायरेक्ट म्युच्युअल फंड्समध्ये गुंतवणूक करतात। पण इथे एक महत्त्वाचा प्रश्न आहे, तो म्हणजे म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटरला नक्की किती कमिशन मिळतं? चला तर मग या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया। मित्रांनो, हे गणित समजून घेण्यासाठी आपण एक उदाहरण बघूया। आपण SBI ब्ल्यू चिप फंडच्या डायरेक्ट आणि रेग्युलर प्लॅनच्या एक्सपेन्स रेशोमध्ये किती फरक आहे ते समजून घेऊया। SBI ब्ल्यू चिप फंड डायरेक्ट प्लॅनचा एक्सपेन्स रेशो आहे 0.86%, तर याच फंडच्या रेग्युलर प्लॅनचा म्हणजे जो फंड तुम्हाला डिस्ट्रीब्युटर कडून मिळणार आहे त्याचा एक्सपेन्स रेशो आहे 1.55%। या दोन्हीमध्ये 0.69% फरक आहे। तेवढा फरक तुमच्या म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटरला कमिशन म्हणून दिला जातो। समजा तुम्ही SBI ब्ल्यू चिप फंडमध्ये 1,00,000 रुपयाची गुंतवणूक केली असेल तर तुमच्या डिस्ट्रीब्युटरला त्या वर्षी साधारण 1,00,000च्या 0.69% म्हणजे साधारण 690 रुपये कमिशन मिळेल। डिस्ट्रीब्युटरला इक्विटी फंड्सवर सरासरी 0.7% कमिशन मिळतं, तर हायब्रिड आणि डेट फंड्सवर अनुक्रमे 0.5% आणि 0.3% कमिशन मिळतं। असं गृहीत धरा की तुमचा पोर्टफोलिओ 5,00,000 रुपयाचा आहे, ज्यामध्ये इक्विटी, हायब्रिड आणि डेट फंड्सचा समावेश आहे। यावर सरासरी 0.5% जर तुमच्या डिस्ट्रीब्युटरला मिळाला तर त्याला तुमच्या गुंतवणुकीवर त्या वर्षी 2,500 रुपये कमिशन मिळेल। तुमच्याकडून डिस्ट्रीब्युटरला काय मिळालं याचा हिशोब झाला। आता डिस्ट्रीब्युटर कडून तुम्हाला काय मिळणार त्याचा हिशोब अजून बाकी आहे। तुमची जोखीम घेण्याची क्षमता, तुमचं उद्दिष्ट आणि मार्केटची कंडिशन बघून म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर तुमच्यासाठी फंडची निवड करतो। भारतात 44 पेक्षा जास्त म्युच्युअल फंड कंपन्या आहेत। त्यांच्याकडे एकूण 2,000 पेक्षा जास्त फंड्स आहेत। स्मॉल कॅप, मिड कॅप, लार्ज कॅप, बॅलन्स ॲडव्हान्टेज, ॲग्रेसिव्ह, हायब्रिड, PSU बॉन्ड, शॉर्ट टर्म बॉन्ड, ओव्हरनाईट यासारख्या असंख्य सब कॅटेगरीज म्युच्युअल फंड्समध्ये आहेत। यापैकी सध्याच्या मार्केट कंडिशनमध्ये तुमच्यासाठी कोणता फंड चांगला आहे हे ठरवण्याचं काम तुमचा डिस्ट्रीब्युटर करतो। तुम्ही तुमच्या नोकरी व्यवसायात बिझी असता तेव्हा तुमचा प्रतिनिधी म्हणून डिस्ट्रीब्युटर मार्केटवर लक्ष ठेवून असतो। म्युच्युअल फंड कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर्स, CEO, फंड मॅनेजर्स आणि इतर सिनियर अधिकाऱ्यांच्या तो नेहमी संपर्कात असतो। फंड मॅनेजमेंट टीम आणि गुंतवणूकदार यांच्यातला दुवा म्हणजे म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर। त्याच्या एवढ्या सगळ्या प्रयत्नांसाठी आणि मेहनतीसाठी तुमच्या 5,00,000च्या पोर्टफोलिओवर डिस्ट्रीब्युटरला वार्षिक 2,500 रुपये देणं योग्य आहे का, हा निर्णय तुम्हाला स्वतः घ्यावा लागेल। मित्रांनो, आपण आपल्या घरात साफसफाई करणाऱ्या मावशींना देखील दर महिन्याला 1,000 ते 2,000 रुपये म्हणजे वार्षिक 12,000 ते 24,000 रुपये देतो। हॉटेलमध्ये दरवर्षी हजारो रुपये खर्च करतो। चांगले मोबाईल, ब्रँडेड कपडे खरेदी करतो। दरवर्षी काही आवश्यक तर काही अनावश्यक गोष्टींवर आपण लाखो रुपये खर्च करतो। पण आर्थिक सल्लागाराला आपल्यामुळे 2-5 हजार रुपये कमिशन मिळतं म्हणल्यावर आपल्या पोटात दुखायला सुरुवात होते। गुगल आणि YouTube बघून तुम्हाला माहिती मिळेल, पण योग्य सल्ला तुम्हाला एक अनुभवी आणि फुल टाइम सल्लागारच देऊ शकतो। आजारी पडल्यावर पैसे वाचवायचे म्हणून गुगलवर 4 आर्टिकल वाचून आणि 4 व्हिडिओ बघून तुम्ही डॉक्टरकडे न जाता स्वतःची ट्रीटमेंट करायची ठरवली तर काय होईल? पैसे वाचतील पण कदाचित जीव जाईल। हाच प्रकार गुंतवणुकीच्या बाबतीत आहे। 2-5 हजार वाचवायचे म्हणून सल्लागाराला बायपास करायचा प्रयत्न केला तर लाखाचे 12,000 कधी होतील
सांगता येणार नाही. तुम्ही फुल टाइम इन्व्हेस्टमेंट करत असाल आणि पुरेसा अनुभव असेल तर डायरेक्ट फंड्समध्ये गुंतवणूक करायला काहीच हरकत नाहीये. मात्र तुमच्याकडे या सगळ्या गोष्टी ट्रॅक करण्यासाठी वेळ आणि अनुभव नसेल तर चांगल्या सल्लागाराची मदत नक्की घ्या. विचार बदला, पोर्टफोलिओची दशा नक्की बदलेल.